नमस्कार. आज आपण चणा डाळीपासून लाडू बनवणार आहोत. असे लाडू तुम्ही रक्षाबंधन निमित्त बनवू शकता. तसेच बाप्पाला नैवेद्य म्हणून देखील तुम्ही असे चणा डाळीचे लाडू बनवू शकता. चणा डाळीचे हे लाडू चवीला खूप छान लागतात. सुरुवातीला आपल्याला लाडू बनवण्यासाठी चणा डाळ भिजत ठेवायची आहे. इथे मी 1.5 वाटी चणा डाळ 3 ते 4 तासांसाठी भिजत ठेवली होती. तुम्ही चणा डाळ रात्रभर देखील भिजत ठेवू शकता. इथे बघू शकता आपली चणा डाळ चांगली भिजलेली आहे. आता यातील पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. त्यासाठी इथे मी चणा डाळ चाळणीत घेतलेली आहे. आपल्याला यातील पाणी पूर्ण निथळून घ्यायचे आहे. आता ही चणा डाळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. त्यात मी ही चणा डाळ बारीक वाटून घेणार आहे. मी इथे छोटं भांडं घेतल्यामुळे 2 ते 3 बॅचमध्ये मी ही मिक्सरला बारीक करून घेणार आहे. चणा डाळ मिक्सरला बारीक करताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. चणा डाळ मिक्सरला बारीक करून झाल्यावरती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता मी अशाच प्रकारे बाकीची चणा डाळ देखील मिक्सरला बारीक करून घेणार आहे. इथे आपली सर्व चणा डाळ मिक्सरला बारीक करून झालेली आहे. आता आपल्याला गॅसवर कढई ठेवून त्यात अर्धा वाटी तूप घ्यायचं आहे. ज्या वाटीने मी चणा डाळ घेतली होती त्याच वाटीने इथे मी अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे. तूप मध्यम गरम झाल्यावर आपल्याला आपण जी चणा डाळ मिक्सरला बारीक करून घेतली होती त्याचे छोटे छोटे गोळे करून तुपात सोडायचे आहेत. हे चणा डाळीच्या पिठाचे गोळे आपल्याला सर्व बाजूनी चांगले शेकू द्यायचे आहेत. आतपर्यंत देखील ते चांगले शेकले गेले पाहिजेत. आतून कच्चे राहता कामा नयेत. एका बाजूनेही चांगले शेकले गेले आहेत. आता आपल्याला ते दुसऱ्या बाजूने देखील चांगले शेकून घ्यायचे आहेत. आता हे चणा डाळीच्या पिठाचे गोळे चांगले शेकले गेले आहेत. आता आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. आता मी अशाच प्रकारे बाकीच्या पिठाचे देखील गोळे करून तळून घेणार आहे. हे गोळे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 4 ते 5 मिनिटातच हे गोळे सर्व बाजूनी चांगले शेकले जातात. इथे आपले चणा डाळीच्या सर्व पिठाचे गोळे तळून झालेले आहेत. ते आपल्याला आता थंड होऊ द्यायचे आहेत. थंड झाल्यावर आपल्याला त्याचे अशा प्रकारे हाताने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. त्यात मी 2 ते 3 बॅचमध्ये हे मिक्सरला अशा प्रकारे बारीक करून घेणार आहे.
इथे आपले चणा डाळीच्या पिठाचे सर्व गोळे मिक्सरला बारीक करून झालेले आहेत. पिठाचे गोळे तळून झाल्यावर जे तूप शिल्लक होतं त्यात आपल्याला आता ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे मी 4 काजू आणि 4 बदाम घेऊन त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 10-15 मनुका घेतले आहेत. ड्रायफ्रूट चांगले तळले गेल्यावर आपल्याला त्यात आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं मिश्रण टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवर परतत राहायचं आहे. दोन ते 3 मिनिटांनंतर आपल्याला आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि तीच कढई गॅसवर ठेवून आपल्याला त्यात 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. मी ज्या वाटीने इथे चणा डाळ घेतली होती त्याच वाटीने इथे गूळ घेतला आहे. त्याच वाटीने आपल्याला यात अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे. आपल्याला आता गूळ चांगला विरघळू द्यायचा आहे. आपल्याला इथे कोणताही 1 तारी 2 तारी पाक करायचा नाही, फक्त गूळ पाण्यात विरघळवून घ्यायचा आहे. गूळ पाण्यात विरघळला की आपल्याला यात वेलची पावडर टाकायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आता यात आपण तयार करून घेतलेले मिश्रण टाकायचे आहे. आपल्याला आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यावर आपल्याला यावर झाकण ठेवून हे 5 ते 10 मिनिटांसाठी बंद गॅसवरच ठेवायचं आहे. आता आपलं लाडू बनवण्यासाठी परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे गॅसवरून खाली उतरून घ्यायचं आहे आणि थोडं थंड झाल्यावर याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता लाडू अगदी सहज वळले जात आहेत. तुम्हाला मी आणखी 2-3 लाडू इथे वळून दाखवणार आहे. अशा प्रकारे मी आता सर्व लाडू वळून घेणार आहे. हे लाडू चवीला खूप छान लागतात. या राखी पौर्णिमेला तसेच गणपतीतून नैवेद्य म्हणून तुम्ही अशा प्रकारचे लाडू एकदा नक्की करून पहा. आपले सर्व लाडू इथे वळून झालेले आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.